चालवतंय कोण? सरकार. काय करतंय सरकार? हे गडकरी रंगायत 32 कोटी रुपये खर्च केलं. तिसऱ्या दिवशी पाणी परत टपकायला सुरुवात झाली. हे तुमच्या बाजूला आहे, गळायला लागलं. म्हणजे लुटालुटीला काही मर्यादा? म्हणजे लोक आम्हाला मतं देत आली आहेत, लोकांचं प्रेम आहे आमच्यावर. किती वर्ष त्या प्रेमाचा म्हणजे तो असा बलात्कार करत राहणार आहे ठाण्यावरती? अत्याचार अनाचार वाढीला लागलेत. सत्तेचा वापर करून खोट्या केसेस टाकायच्या, पोलिसांकरवी कार्यकर्त्यांना घाबरवायचं, हे सगळं ठाणेकर उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि त्याच्या विरुद्ध आवाज उचलला जातोय आणि ठाणेकर साथ देणार. स्मार्ट सिटीमध्ये आज तुमचा या ठिकाणी मोर्चा आहे, धडक मोर्चा. स्मार्ट कशाला म्हणतात तो? 5 वर्षापूर्वी सांगितलं स्मार्ट सिटी. स्मार्ट कशाला म्हणतात? जोडबंडाच्या खड्ड्याला की पाण्या वाचून तडफडणाऱ्या दिवेकरांना, कळवेकरांना, मुंबरेकरांना? सर्वात मोठं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत वाढलेले अनधिकृत बांधकामं आणि त्याचं झालेलं कलेक्शन याची चौकशी करणार का? एसआयटी लावणार? ज्या पक्षासोबत आज जो मोर्चा आहे म्हणजे तिन्ही पक्ष बघा, पक्षपेक्षा आपण थोडे दिवस बाजूला ठेवूया. हा ठाणेकरांसाठी मोर्चा आहे. पक्ष आहे ना, शिवसेनेचा मोर्चा आहे, मनसे सामील आहे, आम्ही सामील आहोत. शेवटी विरोधकांना एकत्र यावं लागेल. सत्ताधाऱ्यांचा माज जर उतरायचा असेल तर आपल्याला काही काही आहेत, मतांतर आहेत. त्यांच्या विचारांमध्ये आणि आमच्या विचारांमध्ये आहे, अंतर आहे. पण शेवटी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी काही ठिकाणी म्हणजे किमान समान कार्यक्रम कबूल करून आपल्याला बाजूला ठेवावे लागतील. तुम्ही ठाणेकरांसाठी मोर्चा करताय, परंतु आज नरेश मस्कीनी नंदलाल समितीची या ठिकाणी आठवण करून दिलेली आहे, ज्या ठिकाणी आनंद दिघे यांनी 41% महापालिकेमध्ये भ्रष्टाचार होत होता. काय झालं त्याचं? काय झालं नंदलाल समितीचं पुढे? कोणी दाबला तो अहवाल दाबला कोणी? जरा मनोहर जोशी साहेब नाही येत आता, विचारा ना जाऊन, दाबला कोणी अहवाल? आणि कोण कोण जायचं, कोणाकडे जायचं? मी साक्षीदार आहे ना नंदलाल समितीच्या अहवालामध्ये, मी साक्षीदार आहे त्याचा. त्या नंदलाल समिती वगैरे ठेवून द्या, झालं तुमचं. आता ते आनंद दिघे त्या आनंद दिघेंनी जे केलं होतं त्याचं फार बट्ट्याबोळ करून टाकला.